नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस इयर क्वेश्चन डिस्कशन सीरीजमध्ये आज आपण ग्रुप बी चा कंबाइंड पूर्वपरीक्षेचा जो 2022 सालचा पेपर आहे त्याच्यामधले जे पॉलिटीचे प्रश्न आहेत ते डिस्कस करणार आहोत। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 2023 सालात झालेल्या कंबाइंड पूर्वपरीक्षेच्या पॉलिटीच्या प्रश्नांचं डिस्कशन केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 16 ते 25 ए संच जो आहे या पूर्वपरीक्षेच्या जो पेपरचा जो ए संच आहे त्याच्यामधले प्रश्न क्रमांक 16 ते 25 हे पॉलिटीचे प्रश्न आहेत। 2022 साली पॉलिटी या घटकावर 10च प्रश्न आलेले होते। तुमच्या सगळ्यांच्या हातात हा क्वेश्चन पेपर असेल अशी मी अपेक्षा करतो। सुभाष आयएसच्या टेलिग्राम चॅनलवर माझं हे डिस्कशनचा लेक्चर अपलोड होण्यापूर्वी तो क्वेश्चन पेपर येत असतो। हाही पेपर 2022 चा कंबाइंड पूर्वचा पेपर सुभाष आयएसच्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेला आहे। लेक्चर बघण्याच्या अगोदर तो डाउनलोड करून ठेवावा। कुठल्यातरी डिजिटल डिव्हाइसवर बघत असाल तरीही चालेल किंवा त्याची व्यवस्थित प्रिंटआउट काढून जर तो समोर ठेवला आणि बाजूला जर त्याच्या नोट्स काढल्या दुसऱ्या कोऱ्या पानांवर तरीही चालेल। तुमच्या हातात तो पेपर आहे असं मी गृहीत धरतो, कारण पेपर असल्यावरती क्लॅरिटी ती येते। प्रश्न क्रमांक 16 राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत टर्म जी काही आहे खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत? कोणती विधाने बरोबर आहेत? रिगार्डिंग द टर्म ऑफ गव्हर्नर। गव्हर्नर आर्टिकल 153 मध्ये तरतूद आहे बघा, 153 आर्टिकल 153 मध्ये तरतूद आहे राज्यपाल पदाची 153 की काय आहे? राज्यपाल असावेत फॉर ईच स्टेट, प्रत्येक राज्याकरता राज्यपाल असावेत अशी तरतूद जी आहे आर्टिकल 153 म्हणजे 153 ते 167 153 ते 167 हा जो बंच आहे हा कसला आहे? स्टेट एक्झिक्युटिव्ह, घटक राज्यांचं जे कार्यकारी मंडळ आहे। भाग 6 संविधानाचा भाग 6 आर्टिकल 153 ते 167 मध्ये घटक राज्यांच्या कार्यकारी मंडळाबाबतची तरतूद आहे। आणि या कार्यकारी मंडळाचे घटक कोण असतात? मग राज्यपाल, तुमचे मुख्यमंत्री, तुमचं घटक राज्याचं काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स म्हणजे मंत्रिमंडळ आणि घटक राज्यांचे ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, ॲडव्होकेट जनरल राज्याचे महाधिवक्ता, हे 4 घटक या स्टेट एक्झिक्युटिव्हचा भाग असतात। हाही प्रश्न येऊ शकतो। ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट कालच आपण 2023च्या प्रश्नपत्रिकेतला त्याच्यावरचा प्रश्न इन डिटेल डिस्कस केला। 165 मध्ये जी तरतूद आहे ती जुन्या प्रश्नांचं डिस्कशन केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की कुठले घटक वारंवार विचारले जात आहेत, कुठल्या घटकांच्या प्रश्नांचं रिपिटिशन होतंय आणि एकदा एका प्रश्नाचा पूर्ण पिट्ट्या पाडला, सगळी माहिती त्याची घेतली की मग आपल्याला त्याच टॉपिकवर जर पुन्हा पुन्हा येणारे प्रश्न असतील किंवा आगामी कंबाइंड पूर्वपरीक्षेमध्ये येणारे प्रश्न असतील तर ते पटकन सोडवता येतात। म्हणून PYQ ॲनालिसिस गरजेचं आहे। मग काय म्हटलंय? कथने काय आहेत? हे झालं बेसिक स्टेट एक्झिक्युटिव्ह। राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात। बी, राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात। सी, राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षांसाठी असते। डी, दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात। ही 4ही विधाने किंवा कथनं करेक्ट आहेत। पर्याय क्रमांक 4 हे उत्तरे सर्व विधाने बरोबर आहेत। काय काय मग आपल्याला आता बोलता येतं? ही सर्व विधाने करेक्ट आहेत, ते आपण डिस्कस करूच या। राज्यपाल चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ द स्टेट, राज्याचे एका अर्थानं कार्यकारी प्रमुख ते असतात। हे पहिलं काम राज्यपाल निभावत असतात आणि दुसरं काम ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे एजंट असतात। दॅट्स वाय गव्हर्नर ऑफ द स्टेट प्लेज ड्युअल रोल। एक तर त्या घटक राज्याचे एक्झिक्युटिव्ह चीफ असतात आणि दुसरे केंद्र शासन जे काही असतं त्याचे ते एजंट म्हणून काम पाहतात। मग आता केंद्र शासनाचे ते एजंट आहेत म्हणजेच त्यांची जी नियुक्ती जी आहे ती कोणाकडून केली जाते? तर ती भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांची नियुक्ती केली जाते। राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात म्हणजे काय? नियुक्ती ही त्यांच्याकडून केली जाते अँड त्यांचं प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात। त्यांना कोणत्याही क्षणी भारताचे राष्ट्रपती जे काही आहेत ते रिमूव्ह करू शकतात। प्रेसिडेंट कॅन रिमूव्ह हिम ऑर हर बाय हिज ऑर हर काय आपण म्हणूया प्लेजर, ते असेपर्यंतच ते पदावर राहत असतात। आणखी महत्त्वाचा मुद्दा,
केंद्र शासनाकडून किंवा राष्ट्रपतींकडून राज्यपालांची जी नेमणूक होते ही कुठल्या देशाकडून घेतलेली पद्धत आहे तर कॅनेडियन मॉडेल, कॅनडाचं जे प्रारूप आहे त्याच्यावरून ही आपण पद्धत स्वीकारलेली आहे. USA मध्ये गव्हर्नरची जी काही नेमणूक आहे ती अशी केंद्राकडून होत नाही, ती तिथल्या लोकल इलेक्शनमधून होते. भारतामध्ये राज्यपाल पद हे जे काही आहे हे सेंटरकडून अपॉइंट होऊन येतं. हे कॅनेडियन मॉडेल जे आहे ते आपण पाहिलेलं आहे. आणखी महत्त्वाचे मुद्दे काय म्हणायचे, त्यांची पात्रता काय असते पदावर येण्यासाठी, भारताचा नागरिक असणं आणि किमान 35 वर्ष वय त्यांचं असणं. राजीनामा जे आहेत ते कोणाकडे देतात, अपॉइंटमेंट त्यांची राष्ट्रपतींकडून होते, त्यामुळे रिझिग्नेशन पण ते राष्ट्रपतींकडे देतात. राष्ट्रपतींकडून त्यांची कधीही रिमूव्हल होऊ शकतं, म्हणून तिथलं जे विधान आहे की राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात. दुसरं, ते स्वतःच्या खुशीनं आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देऊ शकतात. सो ए आणि बी जे आहे हे करेक्ट आहे. त्यांच्या रिमूव्हलसाठी घटनेमध्ये कोणतीही ग्राउंड्स किंवा कारणं दिलेली नाहीत. घटनेमध्ये कोणतीही कारणं दिलेली नाहीत, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहू शकतात. आणखी ते एकदा त्यांची टर्म पूर्ण झाल्यानंतर रिअपॉइंट होऊ शकतात का, पुनर्नियुक्ती त्यांची होऊ शकते का त्याच पदावर, तर हो, त्यांची पुनर्नियुक्ती होऊ शकते. आणि आणखी महत्त्वाचा मुद्दा, त्यांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षांसाठी असते. सर्वसाधारणपणे म्हणजे एकदा आलं की 5 वर्ष कार्यकाळ असतो, पण सब्जेक्ट टू प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट. मीन व्हाईल जर त्यांना वाटलं की सरकारला वाटलं, केंद्र सरकारला किंवा राष्ट्रपतींना की यांना काढून टाकायचं, तर ते काढू शकतात. नाही काढलं तर बाय अँड लार्ज ते 5 वर्ष तिथे राहत असतात, सब्जेक्ट टू प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट. आणि दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत, त्यांचा सक्सेसर येईपर्यंत 5 वर्षाच्या बियॉन्ड सुद्धा ते त्यांच्या पदावर राहू शकतात. हे महत्त्वाचं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो काही येतो की 2 राज्यांकरता कॉमन राज्यपाल जे आहे ते सुद्धा नेमता येतात. 7वी घटनादुरुस्ती 1956 अशी तरतूद केलेली आहे. 7वी घटनादुरुस्ती 1956 कॉमन राज्यपाल, एकापेक्षा अधिक राज्यांकरता सामायिक राज्यपाल नेमण्याची तरतूद करून ठेवलेली आहे. लक्षात येते, हा महत्त्वाचा मुद्दा, आणि त्याला जोडून ही 4ही स्टेटमेंट जी आहेत ही करेक्ट आहेत. सो आन्सर इज 4. नेक्स्ट 17वा प्रश्न, हा आयोगानं याला हॅश दिलेला आहे, म्हणजे आन्सर की जर तुम्ही बघितली तर 17वा प्रश्न जो आहे हा रद्द केलेला आहे. बघूया आपण का रद्द केला किंवा काय. राज्य लोकसेवा आयोगाविषयीचा प्रश्न आहे बघा. राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणता किंवा कोणती विधाने बरोबर नाहीत. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, राज्य लोकसेवा आयोग, अनुच्छेद 315, अनुच्छेद 315 प्रश्नामध्ये पण दिलेलं आहे बघा. ते अनुच्छेद 315 ते 323 मध्ये त्यांची तरतूद याच्या संबंधाने येते. म्हणजे 315 मध्ये तर क्लिअरच तरतूद आहे. PSC फॉर युनियन ॲज वेल ॲज स्टेट्स, युनियन ॲज वेल ॲज स्टेट्स, की पब्लिक सर्व्हिस कमिशन असावं संघ शासनासाठी किंवा युनियनसाठी आणि घटक राज्यांसाठी. 315 मध्येच त्यांचं जे काही आहे स्थापना, सेटअप किंवा कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते दिलेलं आहे. आणि 315 ते 323 मध्ये भाग 14 जो येतो तुमचा, भाग 14 जो येतो कॉन्स्टिट्यूशनचा, त्याच्यामध्ये या पब्लिक सर्व्हिस कमिशन विषयीच्या इतर तरतुदी, मग पॉवर काय आहे, इंडिपेंडन्स काय वगैरे वगैरे हे सगळं येत असतं. मग आता काय म्हटलंय, अविधान जे आहे ते करेक्ट आहे. प्रश्न विचारलाय कोणती विधाने करेक्ट नाही आहेत. ए विधान जे आहे हे करेक्ट आहे. मग आता करेक्ट नाही असं विचारल्यानंतर आपण जर खाली पर्याय बघितले 1 2 3 4, ए पर्याय असलेले सगळी उत्तरं जी आहेत ती बाद होतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते रद्द होतं, पर्याय क्रमांक 2 जे आहे ते रद्द होतं, कारण दोन्हीकडे ए सी ए बी असं आहे. उरतात फक्त 3 आणि 4. मग आता पुढचं विधान बघूया. हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते असं काही नाहीये. जर आपण कॉमन नोन फॅक्ट्स बघितल्या तर काय आहे ते, की घटक राज्यांमध्ये ज्याला आपण म्हणतो वॉचडॉग ऑफ मेरिट सिस्टीम, एका अर्थानं काय आहे, रिक्रुटमेंट जी आहे सिव्हिल सर्वंटची ते करण्याचं काम हे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन करत असतं. सेंट्रल गव्हर्नमेंटच्यासाठी जे काम आहे ते UPSC नावाची संस्था किंवा ऑर्गनायझेशन करत असते. त्यामुळे बी विधान हे इनकरेक्ट आहे. तसं पाहिलं तर इनकरेक्ट आहे. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करीत असते असं काही नाही. SPSC मधून निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका ते राज्य सरकार जे आहे ते करत असतं. आणि आपल्याला माहिती आहे की अशा पद्धतीनं
केलेल्या रेकमेंडेशन्स हे राज्य सरकारवर बाइंडिंग नसतात. एका अर्थानं ॲडवायझरी स्वरूपाचं काम हे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचं असतो. सो बी आणि सी चुकीचं आहे. आणि आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात, हेही विधान टेक्निकली इनकरेक्ट आहे. टेक्निकली इनकरेक्ट आहे, तांत्रिकदृष्ट्या चूक आहे. कारण नेमणूक जी आहे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्ष आणि सदस्यांची ती राज्याच्या गव्हर्नरकडून किंवा राज्यपालांकडून केली जाते. राज्यपालांकडून केली जाते. आपण कॉन्स्टिट्यूशनचा पेपर बघतोय, त्यामुळे टर्म उचित वापरणं गरजेचं आहे. राज्य शासन म्हणणं आणि गव्हर्नर म्हणणं आपल्याला कॉन्स्टिट्यूशनली एकच होत नाही. जरी त्याचा अर्थ असला की ते त्यांच्या एड अँड ॲडवाईसनुसार काम करतात, तरी टेक्निकल टर्म कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकलला जायचं म्हटलं तर राज्यपाल जे आहेत त्यांच्याकडून स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुका होत असतात. त्यामुळे BCD इनकरेक्ट असायला हवं, तो तसा पर्याय नसल्यामुळे त्यांनी हॅश तिथे दिलेला आहे. प्रश्न रद्द झालेला आहे. अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुका राज्यपालांकडून होतात. मग आता प्रत्येक घटक राज्यामध्ये जे लोकसेवा आयोग असतं त्याची सदस्य संख्या कोण ठरवतं? ती सदस्य संख्या घटनेत दिलेली आहे का? आणखी माहिती जर घ्यायची ठरली तर नाही, ती सदस्य संख्या घटनेत दिलेली नाही. त्या राज्याचे संबंधित राज्यपाल ती सदस्य संख्या ठरवत असतात. नेमणुकाही ते करतात, सदस्य संख्याही ते ठरवत असतात. एकदा नेमणूक झाल्यानंतर 6 वर्ष किंवा वयाची 62 इयर्स गाठेपर्यंत, यापैकी जे काही आधी होईल ते, तोपर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो. UPSCच्या संदर्भात हाच कार्यकाळ किंवा ते जी वयाची अट आहे ती 65 इतकी आहे. SPSCच्या साठी ती अट 62 इतकी आहे. राजीनामा सुद्धा ते राज्यपालांकडे देतात. आणि रिमूव्हल जे आहे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या सदस्यांची जी रिमूव्हल आहे, बडतर्फी जी आहे, ते करण्याचे अधिकार मात्र राष्ट्रपतींकडे असतात, राज्यपालांकडे नाही, राष्ट्रपतींकडे असतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नेमणूक जी काही आहे ती गव्हर्नर करतात आणि बडतर्फी जी काही आहे ती मात्र या SPSCच्या सदस्यांची राष्ट्रपती करत असतात. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि मग त्याच्यामध्ये ती बडतर्फी करत असताना राष्ट्रपती UPSCच्या सदस्यांकरता जी रिमूव्हलची प्रोसेस आहे तीच राबवतात. म्हणजे ज्याच्यामध्ये इन्सॉल्वंट, दिवाळखोर असेल ते एक कारणावरती बडतर्फी होऊ शकते, किंवा पेड एम्प्लॉयमेंट आउटसाइड, इतर ठिकाणी कुठे त्यांनी काय आपण आर्थिक मोबदल्याच्यासाठी काम केलेलं असेल तर, किंवा इन्फर्मिटी ऑफ माइंड ऑर बॉडी, त्यांचं मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या काम करण्यास असमर्थ असतील तर, या 3 कारणांवर बडतर्फी होऊ शकते. आणखी एक चौथं कारण जे येतं ते म्हणजे मिसबिहेवियर, गैरवर्तणूक. परंतु या कारणासाठी जर बडतर्फी करायची असेल तर तो मुद्दा राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडे चौकशीसाठी वर्ग करावा लागतो आणि सर्वोच्च न्यायालयानं त्या संदर्भात घेतलेला निर्णय बडतर्फीच्या बाबतीतला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. म्हणजे मिसबिहेवियरच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट पिक्चरमध्ये येतं. आणि बाकीचे जे 3 रिझन आहेत की दिवाळखोरी असेल, त्यानंतर पेड एम्प्लॉयमेंट असेल, किंवा मग शारीरिक किंवा मानसिक असमर्थता असेल, त्या केसमध्ये राष्ट्रपती निर्णय घेऊ शकतात. लक्षात येतंय? मिसबिहेवियरच्या बाबतीत त्यांना चौकशी करावी लागते. 17वा प्रश्न या अर्थानं त्यांना हॅश किंवा रद्द तो केलेला आहे. 18वा प्रश्न बघा. भारतात संसद आणि राज्य विधानमंडळांच्या निवडणुका टिंबटिंबद्वारे आयोजित केल्या जातात. अर्थातच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. कालच आपण प्रश्न डिस्कस केला. हा अशा प्रकारचाच प्रश्न 2023 मध्ये आयोगाने फिरवून विचारला होता की इलेक्शन कमिशनच्या जे काही कर्तव्य किंवा पॉवर्स आहेत त्याच्यात जर बदल करायचा असतील तर कुठल्या आर्टिकलच्या अंडर ते केलं जाईल. भाग 15 अनुच्छेद 324. आणि आज तेच विचारतायत की त्या कोणाच्या निवडणुका घ्यायचं काम ते करतं. कालच मी डिटेल बोललो की इलेक्शन कमिशन जे भाग 15 मध्ये आर्टिकल 324च्या अंडर दिलेलं आहे, म्हणजे 324 ते 329 या आर्टिकलमध्ये इलेक्शन्स ओव्हरऑल निवडणुकांविषयी तरतुदी आहेत. आणि त्याच्यामधलं 324 हे इलेक्शन कमिशन विषयी बोलतं, जे की भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती, भारताची संसद आणि भारतातील घटक राज्यांची राज्य विधिमंडळे यांच्या निवडणुकांचं आयोजन किंवा त्या संदर्भातलं ॲडमिनिस्ट्रेशन हे इलेक्शन कमिशन बघत असतं. स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल बॉडीज ज्या काही आहेत त्यांच्या इलेक्शनची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर असते, केंद्रीय निवडणूक आयोगावर ती नसते. हा महत्त्वाचा मुद्दा. तर या 4 इन्स्टिट्यूशनच्या निवडणुका भारताचा निवडणूक आयोग घेत असतो. सध्या हा CEC प्लस 2 ECs
एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त असं याचा सेटअप आहे। सदस्य संख्या जर आपण पाहिली तर याची टोटल 3 इतकी आहे। निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त सोडून आणखी किती सदस्य असावेत याची संख्या ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो। संख्या ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो। 1950 पासून जर आपण पाहिलं तर 1989 पर्यंत ह्याची सदस्य संख्या एकच होती, एकच मुख्य निवडणूक आयुक्त होते। परंतु आपण याच्या आधी एक घटनादुरुस्ती पाहिली, 61वी घटनादुरुस्ती कालच्या पेपरमध्ये आपण डिस्कस केली 1988 जी लागू झाली 1989ला, ज्याच्यामध्ये मतदाराचं वय 21 वरून 18 इतकं करण्यात आलं आणि तेव्हा ही सदस्य संख्या 1 वरून 3 इतकी करण्यात आली। 1989 पर्यंत ती 1 इतकी होती, 89ला ती 3 इतकी करण्यात आली। पुन्हा 1990ला ती 3 वरून जी आहे ती 1 इतकी अशी रिगेन करण्यात आली। म्हणजे 1950 ते 89 एकच होतं सीईसी, 89ला ती संख्या 3 करण्यात आली, पुन्हा 90ला 3 वरून 1 वर आले आणि पुन्हा 1993ला ती सदस्य संख्या 3 इतकी करण्यात आली, जी आजतागायत पुढे कंटिन्यू झाली। येते लक्षात? सो अशा पद्धतीने ते जे काही त्याचं नंबरिंग आहे किंवा सदस्य संख्या आहे हे लक्षात ठेवा। बाकी इतर मुद्दे सीईसीच्या याच्यातले आपण डिस्कस केलेले आहेत किंवा पुढच्या प्रश्नांमध्ये जर काही आलं तर आपण आणखी ते डिस्कस करूया। प्रश्न क्रमांक 19, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहे? भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत? आत्ताच आपण पाहिलं 153 ते 167 गव्हर्नरच्या प्रश्नामध्ये डिस्कस केलं की नाही, स्टेट एक्झिक्युटिव्हची चर्चा केलेली आहे। 153 ते 167 153 भाग 6 153 ते 167 राज्याचं कार्यकारी मंडळ ही चर्चा आपण आत्ताच मगाशी बघितलं की ही 153 to 167 मध्ये येतं आणि याच्यातले जे काही आर्टिकल पर्यायामध्ये दिलेले आहेत 164 167 163 166 वगैरे वगैरे सगळी ही मी जुन्या टेस्ट सिरीज ज्या कंडक्ट केलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यात अनेकदा ह्या प्रत्येक आर्टिकलचा प्रश्न टाकलेला आहे। प्रत्येक वेळेला वेळोवेळी मी सांगत असतो की हे सगळे आर्टिकल स्टेट एक्झिक्युटिव्हच्या चॅप्टरमधले महत्त्वाचे आहेत। मी सगळ्या टेस्ट सिरीजमध्ये जोड्या लावांमध्ये हे प्रश्न घेतलेले आहेत, एका वाक्यात माहिती द्याच्या स्वरूपातले जे प्रश्न आहेत त्याच्यात हे घेतलेले आहेत, 1 लाइनर क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारलेले आहेत, त्याच्यातल्या माहितीला विचारून आर्टिकल विचारलेलं आहे, आर्टिकल विचारून त्यातली तरतूद विचारलेली आहे। का? कारण वारंवार स्टेट एक्झिक्युटिव्हमधल्या या काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आणि मुख्यमंत्र्यांच्याशी संबंधित असलेल्या आर्टिकल्सवर प्रश्न येत राहतात। मग याचा आन्सर काय आहे? आर्टिकल 167। आर्टिकल 167 ड्युटीज ऑफ चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये। मुख्यमंत्र्यांची कर्तव्य 167 मध्ये ती दिलेली आहेत। ड्युटीज ऑफ सीएम काय आहे की त्यांनी पहिली ड्युटी काय आहे? राज्यपालांबरोबर कम्युनिकेट करावं। काय कम्युनिकेट करावं? की मंत्रिमंडळानं जे डिसिजन्स घेतलेले आहेत, मंत्रिमंडळानं जे डिसिजन्स घेतलेले आहेत रिगार्डिंग द ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासनासंबंधी राज्याच्या मंत्रिमंडळानं घेतलेले निर्णय आणि त्याचबरोबर प्रपोज्ड लेजिस्लेशन की इतर काही प्रस्तावित कायदे आहेत ह्याची माहिती त्यांनी वेळोवेळी राज्यपालांशी कम्युनिकेट केली पाहिजे। हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य नंबर 1। आणखी काय? राज्यपालांनी जर या ॲडमिनिस्ट्रेशन आणि प्रपोज्ड लेजिस्लेशन विषयी स्वतः काही माहिती मागवली, जर ती त्यांना म्हणजे काय आहे माहिती घ्यावीशी वाटली तर ती माहिती त्यांनी फर्निश करणे किंवा प्रोव्हाइड करणे। एक तर स्वतःहून करणे हा पहिला मुद्दा, राज्यपालांनी मागितली असेल तर ती त्यांना देणे हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा एखादा निर्णय जर मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यानं घेतलेला असेल तर तो निर्णय जर राज्यपालांनी अशी इच्छा व्यक्त केली की संबंध मंत्रिमंडळाच्या समोर ठेवावा तर तो त्या मंत्रिमंडळाच्या समोर ठेवणे ही झाली मुख्यमंत्र्यांचं हे तिसरं कर्तव्य आणि हे दिलेलं आहे आर्टिकल 167 मध्ये। मी तिन्ही प्रकारचं कर्तव्य इथे आता एक्सप्लेन केले। 167 ड्युटीज ऑफ द चीफ मिनिस्टर। आणखी या बंचमध्ये पहिलं जर पाहिलं ते कुठलं आहे? आर्टिकल 163 काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स टू एड अँड ॲडव्हाइस गव्हर्नर टू गव्हर्नर 163 की राज्यपालांना एड अँड ॲडव्हाइस काय आपण म्हणूया एक प्रकारे सल्ला देण्यासाठी
तुमचं मंत्रिमंडळ असेल आणि त्या मंत्रिमंडळाच्या अध्यक्षस्थानी तुमचे मुख्यमंत्री असतील आणि राज्यपालांना ते एड अँड ॲडवाइस सल्ला देतील. आर्टिकल 163 पहिला जो पर्याय आहे तो काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स टू एड अँड ॲडवाइस गव्हर्नर हे 163 मध्ये येतं. त्यानंतर 166 जो पर्याय आहे बघा, पर्याय क्रमांक 2 कंडक्ट ऑफ बिझनेस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ स्टेट. घटक राज्यांच्या मधल्या शासनाचं जो कारभार आहे, व्यवहार आहे, त्या संबंधीचं आर्टिकल 166 माहिती देतं, ज्याच्यातली मुख्य तरतूद आहे जी कंबाईनला अनेकदा विचारली आहे की ऑल एक्झिक्युटिव्ह ॲक्शन्स ऑफ द स्टेट काय आहे, ऑल एक्झिक्युटिव्ह ॲक्शन्स घटक राज्यांच्या सर्व कार्यकारी कृती या तिथल्या राज्यपालांच्या नावानं होतील. 166 मधली तरतूद घटक राज्यातील सर्व कार्यकारी कृती या राज्यपालांच्या नावानं होतील. कंडक्ट ऑफ बिझनेस ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. आणि आणखी काय काय आपण म्हणूया शकतो, आर्टिकल 164 शेवटचं जर आपण पाहिलं 164 काय आहे, मिनिस्टर संबंधी तरतुदी 164. मग त्याच्यात काय आहे, पहिली तरतूद 164 मध्ये की मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपालांनी करावी. सीएमची नेमणूक त्यांनी राज्यपालांनी करावी आणि या सीएमच्या सल्ल्यानं मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांची नेमणूक राज्यपालांनी करावी. हे झालं 164. आणखी काय काय मुद्दे आहेत, 164 खूप जास्त आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये टोटल मंत्र्यांची संख्या 91वी घटना दुरुस्ती कायदा 2003 किती दिली आहे, विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% जास्त ती असू नये. ही सुद्धा तरतूद 164 मध्ये आहे. आणि किमान मंत्र्यांची संख्या 12 ही सुद्धा तरतूद त्या आर्टिकल 164 मध्ये आहे. मंत्री जे काही आहेत ते राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं 164 मधलं जे तरतूद येतं ते म्हणजे मंत्रिमंडळ हे घटक राज्यांच्या विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार असणे ही जी तरतूद आहे ही सुद्धा 164 मध्ये येते. सो इथं आपण आता 163 डिस्कस केलं, 164 डिस्कस केलं, 166 डिस्कस केलं आणि 167 सुद्धा डिस्कस केलं. लक्षात येत आहे. काही विद्यार्थ्यांनी एक चांगलं इथे कल्पना मांडली की सर तुम्ही ते थोडंसं एका बाजूला माझा चेहरा दुसऱ्या बाजूला माझ्या आयपॅडवर लिहून इकडे स्क्रीन असं ते करा, म्हणजे आम्हाला प्रश्न ते दिसतील. चांगली तर मुलांचं त्याच्यामध्ये कमेंट आहे, हरकत नाही, तशी सोय आपल्याकडे आहे. टेक्नॉलॉजी सुभाष आयसकडे भरपूर आहे, म्हणजे माझ्याकडे सगळ्या आपल्याकडे गॅजेट्स आहेत, ते करता येतं. पण मी जाणीवपूर्वक अर्थात भविष्यात गरज लागली, खूपच लोकांना त्याची गरज लागली तर ते करावंच लागेल मलाही. पण मुळात माझा थोडासा एज्युकेशन किंवा लर्निंगकडे बघण्याचा अप्रोच हा ॲक्टिव्ह प्रकारच्या लर्निंगचा आहे. म्हणजे मास्तरच्या मेंदूत असायला पाहिजे आणि ते मास्तरनं बोलायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्याही ते मेंदूत जायला पाहिजे. मध्ये खूप सगळ्या स्क्रीन खूप सगळं मग त्याच्यावरच ते रेघोट्या उडवायच्या. अनेक लोकांना जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की मला ती जी पद्धत आहे PPT जी काही पद्धत आहे की तिथं सगळं लिहून आणायचं आणि त्याच्यावर लाल निळं काळं करत बसायचं आणि मग विद्यार्थ्यांनी पण एकदम चित्रपट पाहिल्यासारखं असं त्याच्याकडे बघायचं आणि मग त्याचीच PDF मागायची. हे खूप पॅसिव्ह प्रकारचं लर्निंग आहे. इथं ह्या प्रकारच्या लर्निंगमध्ये दमायला होऊ शकतं की अहो सर काय 163 काय म्हटलं तुम्ही, 164 काय म्हटले, 166 167 काय म्हटले. काय होतं की त्याच्यामध्ये थोडंसं पकडापकडी होते, त्याच्यातनं तुमची दमछाक होते, त्याच्यातनं तुम्हाला डिस्कम्फर्ट होतो, तुमची कम्फर्ट लेवल जी आहे ती तुटते. पण होतं काय, लर्निंग होतं. ह्या सगळ्या लेक्चरला पकडण्याच्या प्रयासातच मग परीक्षेचं ते की आपल्या हाताला लागतं की अरे हां चला आपण लिहून घेऊया. जसं काल मी समजा फॉर एक्झाम्पल मॉन्टेगी चेम्सफोर्ड बोललो, हां बायकॅमरलिझम, हां त्याच्यानंतर प्रोव्हिन्शियल लिस्ट सेंट्रल लिस्ट, हां त्याच्यानंतर काय राज्यांच्या पातळीवर रिझर्व सब्जेक्ट ट्रान्सफर सब्जेक्ट, हाय कमिशनर ॲट लंडन, त्याच्यानंतर काय आहे हां कम्युनल रिप्रेझेंटेशन आणखी गडद केलं. म्हणजे असे जे मुद्दे मी 5 बोललो ते पुन्हा रिवाईज होतात, ते तुमच्या हातातनं मेंदूतनं जाऊन हातातून पेनातनं कागदावर उतरतात, त्यानं ते जास्त पक्के होतात. अर्थात अनेक लोकांना उद्या गरज लागलीच की हाच पेपर इथं स्क्रीनवर करायचा तर ते फार काही अवघड नाही, ते अल्फा पॅनल्स आणि ते आपल्याकडे भरपूर आहेत. पण माझा हेतू असा की थोडंसं ओल्ड वेनी जर आपण गेलं तर हे ॲक्टिव्ह लर्निंग होईल असा एक हेतू आहे. उद्या गरज लागलीच सायन्ससारख्या विषयांना, आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला माहिती आहे की टेस्ट सिरीजमध्ये आपण सायन्ससारखा विषय असेल, जॉग्रफीसारखा विषय असेल, मॅथ्ससारखा विषय असेल तर तिथं तर पॅनल वापरतोच, तिथे बोर्डवरच करून दाखवतो. पण माझे जे विषय असतात पॉलिटी आणि हिस्ट्री स्पेशली, त्याच्यामध्ये जेवढं जास्त ॲक्टिव्हली शिकता येतं तेवढा आपण प्रयत्न आत्ता तरी
ठेवूया, नाहीच वाटलं उद्या गरजच लागली तर मग आपण ते पॅनलवर तो प्रश्न घेऊन तिथंच त्या रेघोट्या मारूया. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्यासंबंधित नाही? पंचायत राज्य संबंधित समित्या अनेकदा जुन्या टेस्ट सिरीजमध्ये मी प्रत्येक समित्यांच्या रेकमेंडेशन्सवर प्रश्न विचारलेले आहेत. केंद्र राज्यासंबंधीच्या समित्या आणि भारतामध्ये पंचायत राज व्यवस्थेला आपण काल तो बघितला 24 एप्रिलचा प्रश्न, पंचायत राज दिनाचा लागू झाल्याचा जो दिनांक आहे तिथपर्यंत येण्यासाठी नरसिंहराव सरकारच्या काळात ते कॉन्स्टिट्यूशनल दर्जा मिळण्याच्या अगोदर स्वातंत्र्यानंतर काय काय पद्धतीनं पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी समित्या बसवण्यात आल्या, त्यांनी काय काय रेकमेंडेशन्स दिले, याचे सगळ्याचे प्रश्न आपण जुन्या टेस्ट सिरीजमध्ये घेतलेले आहेत. नवीनही याच्यात आपण ते घेणार आहोत. तर तिथे हा प्रश्न आपल्याला हमखास सापडू शकतो. पहिली कुठली आहे? बलवंतराय मेहता समिती 1957. सिरियली जर पाहिलं पाठ झालं पाहिजे. बलवंतराय मेहता 1957 याच्यात आहे का? नाही आहे. दुसरी अशोक मेहता 1977, 20 वर्षांनी येतं डायरेक्ट. अशोक मेहता आहे का? यस. पंचायत राज संबंधी पहिली मिळाली अशोक मेहता. बलवंतराय मेहता 1957, अशोक मेहता 1977. तिसरी GVK राव 1985. GVK राव आहे का याच्यात? नाही आहे. अशोक मेहता आहे पर्याय पहिला कट झाला. GVK राव 1985 ती पण नाही आहे. त्यानंतर LM सिंघवी आहे बघा याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये, ती येते 1986ला. म्हणजे 1 आणि 4 कट झालं. त्यानंतर 1988ला येते थंगन समिती, तो पर्याय कट झाला. मग उरते कुठली? राजमन्नार समिती, जी केंद्र राज्य संबंधांविषयी बसवलेली आहे तामिळनाडू सरकारनं. तामिळनाडूमध्ये जे DMK पक्षाचं सरकार होतं त्यांनी 1969 साली 1969 मध्ये PV राजमन्नार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र राज्य संबंधांबाबत शिफारशी करण्याकरता बसवलेली समिती म्हणजे राजमन्नार समिती, ती पंचायत राज संबंधीची नाही. बाकी अशोक मेहता 1977, थंगन समिती 1988, LM सिंघवी जी काही समिती 1986, त्या सगळ्या पंचायत राज संबंधी आहेत. आणि याच्यात नसलेली पंचायत राजची ती म्हणजे गाडगिळ समिती मेजर 1988. 1988 मध्ये 2 आहेत. थंगन समिती पण 1988 ला बसवली आहे, गाडगिळ समिती पण 1988 ला बसवलेली आहे. म्हणजे बलवंतराय मेहता, अशोक मेहता, GVK राव, LM सिंघवी, थंगन समिती, गाडगिळ समिती, या 6 झाल्या पंचायत राज समिती. आणि केंद्र राज्याविषयी कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केली ती सरकारी आयोग, तो जो आयोग आहे. आणि आज आपण बघितलं राजमन्नार समिती, जी तामिळनाडूच्या गव्हर्नमेंटनी बसवलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा. ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. हा प्रश्नाला पण हॅश आलाय. म्हणजे इनमिन प्रश्न विचारले 10, त्याच्यातले 2 चुकवलेत, म्हणजे 8च राहिले. म्हणजे हे असा कारभार आहे यांचा. इनमिन प्रश्न विचारायचे 10, तेही त्यांना फ्रेमिंग व्यवस्थित करता येत नाही. हा यांचा प्रॉब्लेम आहे. 10 पैकी 8च मग मार्किंग स्कीममध्ये ते येतात. याला हॅश म्हणजे हा प्रश्न रद्द झालेला आहे. ठीक आहे, आपण ते डिस्कस करूया. काय आहे? ए विधान, गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. ग्रामसभा काय आहे? ग्रामसभा समजा जर आपण बघितलं, ग्रामसभा कुठे येतं उल्लेख? आर्टिकल 243A, 243A मध्ये ग्रामसभाचा उल्लेख येतो. म्हणजे 243 ते 243 ओ आहे हा. पंचायत राज संबंधीचं कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल, पंचायत राज व्यवस्थेसंबंधित 243 ते 243 73वी घटना दुरुस्ती कायदा 1992 न इन्सर्ट केलेलं जे काही आहे ते 243 to 243 त्याच्यातल्या 243A मध्ये काय आहे? ग्रामसभेविषयीची तरतूद आहे. आणि त्याची व्याख्या काय आहे की त्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील, म्हणजे साध्या शब्दातली व्याख्या, पंचायतीच्या क्षेत्रातील किंवा थोडक्यात आपल्यासाठी त्या गावातील जिथे जिथे ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात जो झोन येतो त्या क्षेत्रातील मतदार याद्यांमध्ये नोंदलेल्या व्यक्तींचा समावेश असणारी संस्था म्हणजे ग्रामसभा होय. मतदार याद्यांमध्ये नोंद झालेल्या व्यक्तींचा समूह आहे तो. मतदार याद्यांमध्ये म्हणजे इलेक्टोरल रोल जो काही आहे तो, त्याच्यामध्ये नोंद झालेल्या व्यक्ती, मग 18 वर्ष पूर्ण झालेल्या सगळ्या व्यक्ती म्हणजे ग्रामसभा आहे का? तर नाही. प्रौढ तर पाहिजेच, म्हणजे 18+ पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला मतदार असण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. हा कॉमन सेन्स झाला. पण केवळ तुम्ही
18 वर्ष पूर्ण आहात पण तुमचं नाव मतदार यादीत जर नसेल तर तुम्ही ग्रामसभेचा भाग आहात का? नाही. 18 वर्ष पूर्ण झालेल्या आणि त्याचबरोबर मतदार यादीत नाव असलेल्या नोंद झालेल्या व्यक्तींचा समूह किंवा ती जी काही सगळी संघटना संस्था बनते त्याला ग्रामसभा असं म्हटलं जातं. एस एम जोशींचं फेमस स्टेटमेंट आहे ना, एस एम जोशी जे काही समाजवादी नेते आहेत की ग्रामसभा म्हणजे खेड्यातली लोकसभाच आहे, जणू गावची लोकसभाच ती आहे. एका अर्थानं ते सगळे तिथे असतात. 243A मध्ये ग्रामसभाची तरतूद आहे आणि मला वाटतं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जो 1958 आहे त्याच्यातल्या कलम 7 मध्ये ग्रामसभेच्या बैठकांविषयीची तरतूद आहे. हे मी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम सुद्धा जुन्या टेस्ट सिरीजमध्ये त्यातली महत्त्वाची कलमं डिस्कस केली आहेत. त्यातल्या कलम 7 मध्ये ग्रामसभेच्या बैठकांविषयीची तरतूदही येते. आणि ग्रामसभा काय आहे तर 243A मध्ये ते दिलेलं आहे. मग आता पहिलं वाक्य, सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते, असं आहे का? नाही, सर्व प्रौढ नाही, त्याच्यात मतदार पण ते पाहिजेत, नोंदी पण पाहिजे. म्हणजे अविधान जे आहे ते चुकीचं आहे. मग आता अविधान जे चुकीचं आहे त्याचं जर आपण पर्याय आहे ना आपल्याला अचूक विचारलेत, मग आता जिथं जिथं ए आहे ते कॅन्सल व्हायला पाहिजे. पहिला पर्याय कॅन्सल होतो, तिसरा पर्याय कॅन्सल होतो, चौथा पर्याय, कारण चौथ्यामध्ये सर्व वरील सर्व म्हटलंय म्हणजे आता राहिला दुसराच. मग दुसरं काय? BCD. सी मध्ये काय म्हटलं? ग्रामसभेला निवडणूक असते. आता हे असं मोगम, थोडक्यात त्यांना म्हणायचं की ग्रामसभेच्या सदस्यांना निवडायला निवडणूक असते का? तर नाही. 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व प्रौढ व्यक्ती ज्यांचं मतदार यादीत नाव आहे ते त्यांनी ग्रामसभा तयार होते, त्यामुळे निवडणूक अशी काही नसते. सो सी चुकीचं आहे. म्हणजे एकही पर्याय मिळत नाही की जिथे आपल्याला व्यवस्थित उत्तर देता येतं. म्हणून 17व्या प्रश्नाला हॅश आलेला आहे. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. हे विधान टेक्निकली करेक्ट आहे. प्रत्येक मतदार ज्याचं नाव नोंदणीत आहे हे करेक्ट आहे. आणि ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात, हेही एका अर्थानं करेक्ट आहे. हेही एका अर्थानं करेक्ट आहे, परंतु तसा बी आणि सीचा पर्याय तिथे कुठेही दिलेला नाही, त्यामुळे याला हॅश आलेला आहे. लक्षात येत आहे? 243A लक्षात ठेवायला पाहिजे. 22 नंबरचा प्रश्न, 73व्या संविधान संशोधन अधिनियम, साध्या भाषेत लिहायचं ना, 73वी घटना दुरुस्ती कायदा 1993 दिलंय ते लागू झाल्याचं जे काही आहे, अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या 243G आर्टिकल जर बघितलं याच्यातलं 243G जर तुम्ही आर्टिकल बघितलं 243G त्याच्यामध्ये काय आहे? पॉवर्स ऑथॉरिटी काय आहे आणि ज्याला आपण म्हणूया एका अर्थाने रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ पंचायत और ग्रामपंचायत, ग्रामपंचायतीचे अधिकार, ग्रामपंचायतीचं ऑथॉरिटी आणि ग्रामपंचायतीच्या जबाबदाऱ्या 243G मध्ये देण्यात आलेल्या आहेत. आणि ज्याला जोडून काय आहे? 11th शेड्यूल 11वं परिशिष्ट जोडण्यात आलेलं आहे. 11वं परिशिष्ट की या परिशिष्टामध्ये देण्यात आलेले जे 29 फंक्शनल आयटम्स आहेत, 29 विषय आहेत, त्या विषयांसंबंधी जबाबदाऱ्या किंवा कार्य हे ग्रामपंचायतीला देण्यात आलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये 29 मध्ये कोणाकोणाची नावं आहेत ते साधारणतः त्याचेही प्रश्न आपण अनेकदा घेतलेले आहेत, त्याच्यातलेच नावं त्यांनी विचारलेत. मग कोणाकोणाची नावं आहेत ते 29 फंक्शनल आयटममध्ये? भूमी सुधार कायदा लागू करणे आहे का? लँड इम्प्रूव्हमेंट, लँड रिफॉर्म, लँड कन्सोलिडेशन, सॉइल कन्झर्वेशन, हे सुद्धा सगळे विषय, मृदुसंधारण आणि हे त्याच्यात आहेत, त्यामुळे पहिलं ए करेक्ट आहे. वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास हेही त्याच्यामध्ये येतं. सोशल फॉरेस्ट्री आणि इतर मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस वगैरे सगळे विषय तिथे दिलेले आहेत. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा, टेक्निकल ट्रेनिंग अँड व्होकेशनल एज्युकेशन, हाही विषय त्याच्यामध्ये दिलेला आहे. सो ABC त्या फंक्शनल आयटम्समध्ये आहेत. डी थोडासा इंटरेस्टिंग आहे. डी, गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. आन्सर देताना त्यांनी डी दिलेलं आहे की कोणतं वाक्य बरोबर नाही. गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे असा शब्दशः एंटरटेनमेंट हा शब्द त्या फंक्शनल आयटम्समध्ये दिसत नाही, पण तिथलं जर तुम्ही नीट वाचलं तर त्याच्यात कल्चरल ॲक्टिव्हिटीज असा एक विषय दिसतो बघा. कल्चरल ॲक्टिव्हिटीज. आता कल्चरल ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय? सांस्कृतिक काही ना काही कृती कार्यक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रम हा विषय दिलेला आहे. मग आता याला थेट मनोरंजन म्हणायचं की नाही हा थोडासा डिस्प्यूटचा मुद्दा होऊ शकतो, त्यामुळे डी जे आहे ते त्यांनी त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे. पण थोडंसं जर त्यांनी सांस्कृतिक काही कृती कार्यक्रम म्हटलं असतं तर ते करेक्ट झालं असतं. सो डी हे बरोबर नाही. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23. आणि आणखी बाकीचे भरपूर आहेत विषय, समजा आपल्याला ॲग्रिकल्चर आहे, ॲनिमल हजबंड्री आहे, फिशरीज आहे, बरेचसे त्याच्यामध्ये आहेत. लायब्ररी सारखा विषय त्याच्यात आहे किंवा फॅमिली वेलफेअर सारखा विषय त्याच्यामध्ये आहे.
प्रश्न क्रमांक 23, कालच आपण हा डिटेल डिस्कस केला आहे कालच्याच व्हिडिओमध्ये. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले तर कलम 165. कालचा व्हिडिओ आठवतोय का? प्रत्येक राज्याला जे आहे आर्टिकल 165 वरती भारताच्या पातळीवर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, तिथे आर्टिकल 76 आणि मग यांची नेमणूक राज्यपालांकडून होते. ते राजीनामा राज्यपालांकडे देतात. ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. त्यांना जे काही रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या जातात त्या संदर्भात काम करणं हे त्यांचं कर्तव्य असतं, किंवा घटनेनं किंवा कायद्यानं दिलेली जबाबदारी किंवा राज्यपालांनी सांगितलेलं कर्तव्य त्या संदर्भात लीगल ॲडवाईस देणे हे त्यांचं काम असतं. आर्टिकल 177 जे तिकडे दिलं आहे त्याच्यानुसार त्यांना घटक राज्यांच्या विधिमंडळात किंवा अशा समितीत ज्याचे ते सदस्य आहेत तिथे बोलण्याचा अधिकार असतो पण वोटिंगचा नसतो. आणि आर्टिकल 194 नुसार त्यांना विधिमंडळ सदस्यांना असणारे जे काही विशेषाधिकार आहेत ते मिळत असतात. कालच डिटेल डिस्कस केलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये. 165, 177 आणि 194 आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेटचा आर्टिकल आहे 165. त्यांची टर्म दिलेली नाही, सरकार बदललं की शक्यतो तेही बदलले जातात असा संकेत आहे, नियम नाही. लक्षात येतंय? एकदा एक प्रश्न डिस्कस केला आणि आपण सगळे PYQ बघत गेलो की आपलं खूप काम सोपं होतं. ही 2-3 उदाहरणं तेच सांगतायत. प्रश्न क्रमांक 24, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? कोण आहेत? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. टोटल सदस्य किती आहेत ड्राफ्टिंग कमिटीचे? 7, म्हणजे 1+6. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समिती सेटअप झाली. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली. 30 ऑगस्ट 1947ला त्यांची पहिली मीटिंग भरली आणि मग त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथं दिलेले अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे दुसरे सदस्य, N गोपाळस्वामी अय्यंगार हे तिसरे सदस्य. ड्राफ्टिंग कमिटीवरच्या सदस्यांचे सुद्धा प्रश्न मी घेतलेले आहेत. N गोपाळस्वामी अय्यंगार किमान लक्षात राहिले पाहिजेत. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर लक्षात राहिले पाहिजेत. आणखी सदस्य KM मुंशी म्हणजे 3 प्रॉमिनंट लक्षातच राहिले पाहिजेत. N गोपाळस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, KM मुंशी. किमान एवढे तिघे तरी लक्षात राहिले पाहिजे. बाकी मग सय्यद मोहम्मद सादुल्ला नावाचे एक आहेत, TT कृष्णमाचारी आहेत, N माधवराव आहेत. हे बाकीचे 3-4 दोघे तिघे नाही लक्षात राहिले तरी चालतील, पण हे किमान 4 लक्षात असायला पाहिजे. टोटल 141 दिवस कामकाज जे आहे हे या ड्राफ्टिंग कमिटीचं चाललेलं होतं. 141 डेज. बाकी आपण कालही BN राव यांच्यावरचा प्रश्न तो काल बघितला होता. संविधानाचे ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर जे होते संविधान सभेचे तो. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही? ब्रिटिश राज्यघटनेतनं काय काय घेतले आपण? पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. माझी जी NCERT पॉलिटिकल सायन्सची जी NCERTची सिरीज चालू आहे सुभाषाईच्या चॅनलवर तुम्ही बघा, तर तिथे जे मी अनेक मुद्दे घेतले तिथे हे सगळं डिस्कस केलं बघा. ब्रिटिश याच्यातनं काय काय घेतलं. NCERTचा बेसिक अभ्यास केल्यामुळे 50% काम सोपं होतं हे मी वारंवार सांगतो. तिथे सुद्धा ही चर्चा आली की ब्रिटिश राज्यघटनेतनं पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट घेतलंय, त्यानंतर कॅबिनेट सिस्टीम जे आहे म्हणजे मंत्रिमंडळाचं स्वरूप आपण तिकडून घेतलंय, कायद्याचे राज्य रूल ऑफ लॉ आपण तिकडून घेतलंय, त्यानंतर सिंगल सिटिझनशिप एकेरी नागरिकत्व ही सिस्टीम आपण तिकडून घेतली आहे, द्विगृही कायदेमंडळ ही सिस्टीम पण आपण तिकडून घेतली आहे. तिकडून काय घेतलेलं नाही तर समवर्ती सूची कॉन्करंट लिस्ट जे आपण काल उदाहरण बघितलं. काल प्रश्न विचारला होता आयोगाने 23च्या पेपरमध्ये, कोणता विषय समवर्ती सूचीत नाही? समवर्ती सूची म्हणजे अशी सूची ज्यातल्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला प्लस घटक राज्यांच्या विधिमंडळांना असतो. तर समवर्ती सूचीचं जे काही हे आहे इन्स्पिरेशन आहे ते ऑस्ट्रेलियाचं संविधान आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या संविधानातनं संसदेच्या दोन्ही सभागृहांची जी जॉईंट सिटिंग होते, संयुक्त बैठक होते, जर त्यांच्यामध्ये डिफरन्स असेल तर ती तरतूद सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या संविधानातनं घेतलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 लक्षात येते. सो इथं आपलं पॉलिटीच्या या प्रश्नांचं डिस्कशन कंप्लीट होतो. धन्यवाद.